जय हिंद मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आजचा टॉपिक आहे गोळाफेक. तर गोळाफेकसाठी नाही का बरेच मुलं नाही का स्ट्रगल करतात आणि त्यामध्ये नाही का बऱ्याच मुलांचं किती जातो माहिती आहे का गोळा म्हणजे 10 मार्क 12 मार्क ठीक आहे. पण स्ट्रगल कुठं असते माहिती आहे का, ह्या शेवटच्या नाही का 3 मार्काला. म्हणजे जे काही गोळा आहे तो हे शेवटचे 3 मार्क ज्याला भेटले ना तोच नाही का जिंकला. तर त्यामुळे नाही का बरेच मुलं नाही का यासाठी स्ट्रगल करत असतात की खूप गोळा फेकता गोळा जात नाही, काय करायला पाहिजे, आणि तिथंच नाही का आपण मार खातो. तर चला मित्रांनो, आज आपण नाही का गोळ्याबद्दल नाही का सगळी जी काही माहिती आहे ती नाही का या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही का शेअर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला नाही का त्याचा नाही का भरतीमध्ये फायदा होईल. तर चला मित्रांनो, काय आहे गोळ्याचं रहस्य, गोळा कावर जात नाही, त्याबद्दल नाही का आपण सगळी माहिती नाही का या ठिकाणी का डिस्कस करणार आहोत. आणि हे तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती असणार आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, म्हणजे नाही का तुम्हाला ह्या शेवटच्या 2 ते 3 मार्काचा नाही का फायदा नाही का या ठिकाणी नक्की होणार आहे. तर चला सुरुवात करू. तर सगळ्यात पहिले बघा टेक्निक. तर गोळा जो आहे ना तर तो नाही का टेक्निकचा गेम आहे बरं का. जर जोपर्यंत तुमचे नाही का एक टेक्निक डेव्हलप होत नाही तोपर्यंत गोळा जात नाही. कारण नाही का बरेच मुलं फेकताना काय करतात माहिती का, वेगवेगळी पोझिशन. समजा आता गोळा हातात घेतला तर फेकताना नाही का असं ज्यावेळेस आपण थ्रो करतो तर बऱ्याच मुलांनी का बॉडी अशी एकदम खाली झुकवतात. तर झुकवल्यामुळे नाही का ते डायरेक्शन कसं एकदम खाली होऊन जातं. त्यामुळे नाही का स्ट्रेट राहून गोळा नाही का फेकायचं आहे. त्याचबरोबर टेक्निक. तर टेक्निक ही नाही का प्रत्येकाची नाही का सेम असूच शकत नाही, कारण प्रत्येकाची टेक्निक ही वेगवेगळी असते. आणि टेक्निक ही नाही का आपल्याला काय करायची राहते, डेव्हलप करायची राहते. तर ती डेव्हलप कशातून होईल, तर ती नाही का सरावातून नाही का डेव्हलप होणार आहे, विकसित होणार आहे. तर टेक्निक तर आहेच, त्याचबरोबर काय माहिती का प्रॅक्टिस. नुसते टेक्निक असून चालत नाही, तुमची प्रॅक्टिस पण लागते. ते म्हणतात प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. त्याप्रमाणे जर तुम्ही गोळा नाही का रेग्युलर फेकला तर रोज फेकला आणि त्याचा सराव चांगल्यापैकी नाही का करत राहिले तर तुमचा गोळा नाही का 100% जाणार. त्यामुळे नाही का तुम्हाला गोळ्याची ही प्रॅक्टिस करत राहणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, प्रॅक्टिस बरोबर तुमच्यात काय पाहिजे, पॉवर पाहिजे. पॉवर म्हणजे टेक्निक पण आहे, त्याचबरोबर नाही का प्रॅक्टिस पण करताय, पण थोडीशी पॉवर बी पाहिजे. आता काही जण मला म्हणतील की नाही पॉवरचा काही विषय नाही, 50-55 किलोचे पोरं नाही का एकदम आउट ऑफ गोळा फेकतात. हो मान्य आहे फेकतात, पण त्याचबरोबर नाही का त्यांची बॉडी जरी तशी असली ना मित्रांनो तर ते नाही का एकदम काय असतं माहिती का कसलेले असतात. आणि ती कोणती बॉडी ना स्टील बॉडी टाईपची नाही का बॉडी राहते. त्यामुळे नाही का गोळा जातो आणि एकदम इझी तर जात नाही, कारण त्यांनी पण प्रॅक्टिस केली, टेक्निक डेव्हलप केली. त्याचबरोबर नाही का पॉवर पण नाही का त्यांच्यामध्ये असते. आणि ही पॉवर कशी इम्प्रूव्ह करायची, तर बघा अप्पर बॉडी वर्कआउट म्हणजे जे काय तुमच्या नाही का हिवरची बॉडी, तर तुमचे शोल्डर असतील, शोल्डरमध्ये ताकद पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या नाही का मनगटात पण ताकद पाहिजे. तर ह्या गोष्टी नाही का तुमच्यामध्ये आल्या पाहिजे, त्यावर्षी नाही का गोळ्याला तुमचा जोर लागणार आहे. तर अप्पर बॉडी वर्कआउट म्हणजे काय, तर हे वर्कआउट म्हणजे असं की त्यामध्ये नाही का तुम्ही पुलअप्स मारू शकता. त्याचबरोबर नाही का एक डंबलचे वेगवेगळ्या प्रकारचे सेट मारू शकता. त्याचबरोबर पुलअप्स आहे, आपले एक गावठी जोर आहे. त्याचबरोबर नाही का म्हणजे अशा आणखी वेगवेगळे खूप सारे नाही का हाताचे जे वर्कआउट आहे, पॉवर ग्रिपर असेल तर त्याचा नाही का बरेच याचा नाही का तुम्हाला वापर करायचा आहे. पुलअप्स असेल, अप्पर बॉडी वर्कआउट मध्ये नाही का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नाही का करायच्या आहे. तर त्याचा तुम्हाला नाही का फायदा होईल. आणि विशिष्ट प्रकारचे नाही का म्हणजे असे टार्गेट ठेवायचे, सेट बनवायचे. समजा तुम्ही टिप्स मारताय तर टिप्सचे समजा 20-20चे नाही का 5 सेट मारायचे. त्याचबरोबर याच्यामध्ये नाही का थोडीशी वाढ करत चालायची. इम्प्रूव्हमेंट त्याच वेळेस होतं ज्यावेळेस नाही का आपण त्याच्यामध्ये नाही का वाढ करत चालतो. जर समजा तुम्ही नाही का 20चे सेट 5 मारताय कंटिन्यू तेच मारत राहील तर त्यात नाही इम्प्रूव्हमेंट होईल का, तर नाही होणार. त्यामुळे नाही का तुम्हाला याच्यामध्ये थोडीशी इम्प्रूव्हमेंट करत चालायची वाटत. त्यासाठी तुम्ही नाही का समजा कॅलेंडर आहे किंवा एखादी डायरी त्याच्यावरती नाही का डेलीचं नाही का तुम्ही जर समजा ते रुटीन किंवा वर्कआउट जर तुम्ही लिहित चालले ना तर तुम्हाला नाही का समजतं, अरे हां मागच्या वेळेस आपण एवढे केले, आज एवढे केले, म्हणजे तुमच्यात इम्प्रूव्ह होते. आणि ज्यावेळेस तुम्ही गोळा थ्रो करणार त्यावेळेस पण तुम्हाला नाही का इम्प्रूव्हमेंट त्या ठिकाणी दिसणार आहे. नेक्स्ट बघा, तर काय मुलांचं काय म्हणणं राहतं, तर गोळा जात नाही तर मग मी प्रोटीन घेऊ का क्रिटीन घेऊ का. तर बघा याने नाही का क्रिटीन किंवा प्रोटीन हे दोन्ही पण वेगळे आहे. तर प्रोटीनने नाही का तुमचा बॉडी जे काही समजा गेन आहे तर बॉडी मास गेन ते होणार आहे. आणि क्रिटीनने नाही का तुमचं समजा जे थोडी तुमच्यात नाही का स्फूर्ती जी समजा आहे, तुमच्या क्षमतेपेक्षा तुम्ही नाही का काम थोडंसं जास्त करतात. पण या गोष्टीने काय होतं माहिती आहे का, माणूस तात्पुरतं नाही का एक थोडीशी किक भेटते. पण विषय काय, जर जे नॅचरली जी गोष्ट झाली ना तर ती नाही का नॅचरली एकदम बिल्डर आधी. त्यामुळे नाही का कोणतीही गोष्ट नाही का नॅचरली करायचा प्रयत्न करा आणि ती 100% नाही का कंटिन्यू तुमच्या सोबत राहील. कारण ही नाही का जर समजा प्रोटीन क्रिटीन तुम्ही बंद केलं का पुन्हा तुम्ही नाही का ज्या स्टेजला होतं त्या स्टेजला येणार. त्यामुळे नाही का नॅचरली करायचा प्रयत्न करा, नॅचरली याच्यावर फोकस करा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे.
मग प्रोटीन घ्यायचं किंवा नाही घ्यायचं ते तुमच्या मनावरती आहे. तुम्ही पैसे खर्च करू शकता का, कंटिन्यू करू शकता का, तर ते तुमच्यावरती. पण मी तर सांगेन की नॅचरली तुम्ही नाही का कोणताही इव्हेंट करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट बघा, तर देशी डाएट. मग आता नाही का जे प्रोटीनच्या ऐवजी आपण काय देशी डाएट घेऊ शकतो का, तर घेऊ शकतो बिंदास. अंडे घेऊ शकतो, मटण वगैरे तुम्ही हप्त्यातून एकदा किंवा तुम्हाला जसं शक्य होईल त्या हिशोबाने. त्याचबरोबर नाही का काय म्हणता ना, चेरी वगैरे ह्या त्या गोष्टी तर तुम्ही घेतच असणार आहे. पण जास्त हाय प्रोटीनसाठी तुम्ही दूध आहे, अंडी आहे, मटण आहे, ह्या गोष्टी नाही का खाऊ शकता. ड्रायफ्रुट्स वगैरे ते घेऊ शकता. कारण नाही का आपली एनर्जी जी लॉस झाली ती भरून काढण्यासाठी ह्या गोष्टी नाही का खूप फायदेशीर ठरतात. कडधान्य वगैरे असेल हे सगळं तुम्ही नाही का आहारामध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, वर्कआउट आधी आणि नंतर. म्हणजे गोळा जर समजा तुम्ही फेकताय, तर जर समजा आपण वर्कआउट करायच्या आधी जर गोळा फेकला, म्हणजे 1600 मारलं किंवा 100 मारायचंय, 100 मारायचंय किंवा 1600 मारायचंय, त्याच्या आधी जर तुम्ही नाही का गोळा फेकला तर साहजिकच तुमचा गोळा नाही का जास्त जातो. बघा मित्रांनो, तो वर्कआउट झालं त्यानंतर गोळा फेकतो तो थोडं कमी होतं. का बरं, ते एनर्जी तुमच्यातली कमी झालेली असते. पण भरतीच्या ठिकाणी पण असंच होतं, कारण आपल्याला तुमच्या मनानुसार त्या ठिकाणी होत नाही की बाबा मला पहिल्या नाही का गोळा फेकू द्या, मग नंतर मी 1600 पळतो किंवा 100 पळतो. तर त्या ठिकाणी कोणताही इव्हेंट त्यांच्या ॲडजस्टमेंटनुसार ते घेत असतात. म्हणून नाही का आपली प्रॅक्टिस नाही का दोन्ही याच्यात ठेवायची. म्हणजे अगोदर पण आणि नंतर पण, वर्कआउट झाल्यानंतर पण फेकता आला पाहिजे आउट ऑफ. आणि अगोदर पण जातो त्यात काही विषय नाही, पण नंतर पण गेली पाहिजे. म्हणजे तयारी पण आपली नाही का प्रत्येक कंडिशनला नाही का पाहिजे. म्हणजे कोणतीही सिच्युएशन येऊ द्या, आय एम ऑलवेज रेडी असं नाही का आपण पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, पॉझिटिव्ह माइंडसेट. तर बघा कोणत्याही गोष्टीसाठी नाही का माइंडसेट नाही का खूप महत्त्वाचं आहे. जर ज्या दिवशी तुम्ही भरतीत उतरले त्या दिवशी जर तुमची मानसिकता नसली तर गोळा नाही का जाणार नाही. आपण निगेटिव्ह जर झालं तर विचार नाही का खूप महत्त्वाचे. तर पॉझिटिव्ह थिंक, पॉझिटिव्ह विचार नाही का जर त्या दिवशी जर असले किंवा तुमचं नाही का साहजिकच तुम्ही जर समजा ग्राउंडला गेले ज्या दिवशी तुमचं मन नाही त्या दिवशी नाही का तुम्ही नाही का पाहिजे त्या इफेक्टिव्हपणे नाही का ग्राउंड करत नाही. इफेक्टिव्हपणे त्या दिवशी ग्राउंड करत नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजे माइंडसेट जर चांगला असला तर त्या दिवशी नाही का तुम्ही 1600 काय 1600 डबल 1600 मारता. फक्त तुमची नाही का मानसिकता पाहिजे. आणि गोळा नाही का आउट ऑफ नाही तर आउट ऑफच्या पुढं पण फेकतात. फक्त नाही का मानसिकता बनली पाहिजे. तर मानसिकता नाही का चांगली ठेवायची. म्हणजे कमी फेकू शकतो म्हणायचं नाही का माझ्याकडून जात नाही जात नाही, एकदम ताकद लावायचं द्यायचा फेकू. तर अशी गोष्ट आहे. माइंडसेट पण चांगला पाहिजे. या सगळ्या गोष्टी नाही का तुम्हाला फॉलो करायच्या आहे. तर गोळ्याला नाही का 100% तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार. ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या मित्राला पण याच्यातून फायदा होईल त्यामुळे त्यांना पण शेअर करा. आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही नाही का डेअर नोकरी हे चॅनल बघू शकता. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.